श्री स्वामी समर्थ. हॅलो एव्हरीवन. तर मी घेतलेला आहे 100 डेज 100 व्लॉग असं चॅलेंज. पण ना मध्ये आधीच माझी तब्येत खराब होती, पण तरी पण मी ठरवलेलं आहे की मी तुमच्याशी ना रोज कुठला ना कुठला व्लॉग हा शेअर करत जाईल. म्हणजे नसेलच रोज रेसिपी किंवा नसेल विशेष काही, पण माझं डेली रुटीन मधला काही भाग मी तुमच्याशी रोजच शेअर करणार आहे. आता आज माझ्याकडे ना शूट केलेलं काहीच नव्हतं. म्हटलं तर काय आज तुमच्याशी शेअर करावं, आणि चॅलेंज तर मला अजिबात बुडवायचं नाही. मागे एक दिवस माझं बुडलेलं आहे, पण जाऊ दे, एक चूक तर माफ असते ना. तेही माझी तब्येत जरा जास्त खराब होती, मायग्रेनच्या इश्यूमुळे मला ते करता आलं नव्हतं. त्यामुळे आता मी ठरवलेलं आहे की मी रोज तुमच्याशी काही ना काहीतरी शेअर करत जाईल. आता डेली व्लॉग आणि डेली रुटीन मी तुमच्याशी शेअर करते. त्यामध्ये मी स्किन केअर असेल किंवा रेसिपी असेल, काही ना काही माझ्या आयुष्यातल्या गोष्टी छोट्या मोठ्या ज्या तुमच्यासाठी काहीतरी उपयोगी ठरतील अशा गोष्टी मी नक्की शेअर करण्याचं ठरवलेलं आहे. तर मी आज दाखवते की आठवड्यातून एक दिवस जर आपण असं किचन स्वच्छ केलं ना, आपलं किचन कधीही खराब होणार नाही. काय करायचं, आठवड्यातून एकदा थोडासा वेळ काढून ना किचन आपलं पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचं. आपले काही छोटे छोटे डबे असतील, मसाल्याचे डबे, साखरेचे 4 डबे किंवा मग मिठाचे वगैरे डबे ना, तर ते देखील घासून घ्यायचे. मिक्सर वगैरे घासून घ्यायचा, जेणेकरून आपलं किचन ना हे 100% स्वच्छ राहतं. तर असे छोटे 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 टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेले आहेत की कशा प्रकारे 8 दिवसातून एकदा ना मी किचनची स्वच्छता करते. म्हणजे प्लॅटफॉर्म किचनचा जो असेल ना, म्हणजे किचन ओटा असेल किंवा मसाल्याचे डबे, साखरेचे डबे, चहा, मीठ ह्याचे डबे मी स्वच्छ करते. म्हणजे किचन आहे ना स्वच्छ राहतं. आपल्या ट्रॉल्या वगैरे पण वेळोवेळी पुसून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला जास्त म्हणजे लोड होत नाही कामाचं की एकदम सगळं स्वच्छ करायचं. तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. विशेष असं काही नाही. आणि बाहेरचं वातावरण खरंच खूप खराब झालेलं आहे, त्यामुळेच माझी खरं तर तब्येत बिघडलेली आहे, भरपूर सर्दी झालेली आहे. तर अशा प्रकारे ना मी किचन जे आहे ना माझं 8 दिवसातून एकदा स्वच्छ करते. म्हणजे काय होतं, आपल्याला किचनमध्ये जर आलं ना तर काम करायला पण फ्रेश वाटतं. कारण एखादी वस्तू खराब असली, तर मसाल्याचा डबा जर अस्तव्यस्त असेल तर मला बिलकुल आवडत नाही. त्यामुळे असंच मी ना आठवड्यातून एकदा स्वच्छ करत असते किचन. आता 2 दिवस जरा तब्येत खराब होती ना, तर मी फक्त पुसून वगैरेच घेत होते. मग म्हटलं चला आज ना माझं किचन देखील स्वच्छ होईल, म्हणजे धुवून वगैरे, आणि तुमच्याशी पण शेअर करता येईल. तर चला तुम्ही पटकन लाईक आणि फॉलो करा बरं. बाय.